नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश। आज आपण मौदा या भागामध्ये आलो आहे, नागपूर जिल्हा। आणि या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होत असते। आणि या भागामध्ये 2-3 दिवसापासून मी व्हिजिट करत आहे आणि इथे असं आढळून आलं की या भागामध्ये भरपूर प्रमाणात किंवा 50% तरी निमॅटोडचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत आहे। तर आपण आज निमॅटोडबद्दल जाणून घेणार आहोत। तर निमॅटोडचा जो अटॅक आहे तो आपल्या प्लॉटवर कसा ओळखायचा, तर बघा, ज्या लोकांचे मिरचीचा जो बाग आहे, मिरचीचा जो शेत आहे, त्या मिरचीमध्ये पानगळ होत असेल, पानं पिवळे पडत असेल, आणि काही लोकांचे आणि ज्या लोकांच्या शेतामध्ये निमॅटोडचा जास्त अटॅक आहे त्या लोकांचे जे मिरचीचे पानं आहे, झाडाचे पानं गळून झाड बघा अशा पिवळे पडून झाडाचे पानं असे गळत आहे आणि वरतून झाड जे आहे ते रिकामं होत आहे, म्हणजे पानगळ जास्त होत आहे। आणि त्यांच्या जर मुळा चेक केल्या आपण तर त्या मुळांमध्ये आपल्याला गाठी, बारीक बारीक त्या मुळांमध्ये आपल्याला गाठी आढळून येत आहे। तर हा एक निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे। ज्या लोकांची इथं निमॅटोडचा स्टार्टिंग झालेली आहे ते जर आपल्याला कव्हर करायचे असेल तर त्यामध्ये आपण IPL बायोलॉजिकलचे निमॅटो फ्री प्लस हे प्रोडक्ट 2 ते 3 kg प्रति 200 लिटर पाणी, त्यासोबत बायोहर्स म्हणजेच ट्रायकोडर्मा हर्जियानम 1 लिटर प्रति 200 लिटर पाणी व त्यासोबत वॅम एचडीज म्हणजेच मायकोरायझा 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे ड्रिपद्वारे जर सोडले तर जे काही निमॅटोडचा प्रॉब्लेम तिथे सुरू झालेला आहे त्यावर आपण खूप चांगल्या प्रकारे रिकवर करू शकतो, तो प्लॉट कव्हर करू शकतो। आणि ज्यांच्या इथे जास्त प्रमाणात अटॅक आहे तिथे आपल्याला एका महिन्यामध्ये जवळपास 15 दिवसाच्या आड 2 डोस आपल्याला सेम याचे सोडायचे आहे। असं करून आपण आपल्या प्लॉटवर बायोलॉजिकली निमॅटोडचा कंट्रोल खूप चांगल्या प्रकारे करू शकतो। धन्यवाद।